चला तर आज बनवूया साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी सुकटची रेसिपी। मी ज्या पद्धतीने सुकट बनवते त्याच पद्धतीने आज ही सुकट मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर इकडे मी एक कढई गरम करून घेतली, याच्यामध्ये स्वच्छ निवडलेली सुकट घालायचे आणि ही सुकट आपल्याला चांगली अशी वास येईपर्यंत भाजून घ्यायचे। तर फुल गॅसवर जास्तीत जास्त 2 ते 3 मिनिटांमध्ये ही सुकट चांगली अशी भाजली जाते। तर आता बघू शकता आपली सुकटसुद्धा चांगली अशी भाजली गेली। तर आता गॅस बंद करायचे आणि ही सुकट एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपण एकदम कडकडीत असं गरम पाणी घालायचे। आता गरम पाणी घातल्याने काय होतं, सुकट एकतर चांगली स्वच्छ अशी होते आणि सुकटला एक जो वास असतो तो सुद्धा निघून जातो। तर 2 मिनिटासाठी ही सुकट आपण या गरम पाण्यामध्ये राहून देणार आहे आणि नंतर 2 ते 3 वेळा थंड पाण्याने ही सुकट आपल्याला धुवून घ्यायचे। तर इकडे एका कढईमध्ये मी 3 मोठे चमचे तेल गरम करून घेतले। याच्यामध्ये मोठ्या साईजचा एक कांदा बारीक चिरून घालायचे। तर सुकटला जरा कांदा जास्तच घालायचा, म्हणजे ती अजून चवीला चांगली लागते। तर आता हा कांदा चांगला परतला गेला आहे। याच्यामध्ये मी एक मध्यम साईजचा टोमॅटो घातला आहे, तो सुद्धा चांगला असा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर कांदा टोमॅटो चांगला असा शिजला गेला आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर इकडे मी पाव चमचा हळद, 1.5 छोटा चमचा साठवणीचा मसाला आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातले आणि हे मसाले आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचेत। तर आता हे सगळे मसाले या तेलामध्ये चांगले असे परतले गेलेत। याच्यामध्ये आपल्याला धुवून घेतलेली सुकट घालायचे आणि ही सुकट सुद्धा आपल्याला याच्यामध्ये चांगली अशी परतून घ्यायचे। तर सुकट आपण गरम पाण्याने धुतली, त्याच्यामुळे त्याचा रंग सुद्धा बदलला आहे, सुकट थोडी अशी पांढरी दिसते। तर आता इकडे चवीनुसार मीठ घालायचे आणि हे सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा परतून घ्यायचे। तर आता इकडे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचे। तर इकडे मी 1 वाटी पाणी घातलं होतं, पण ते माझ्याकडून शूट झालेलं नाही। तर याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालून हे आपल्याला शिजवून घ्यायचे। तर आता याच्यावर झाकण ठेवायचे आणि एकदम बारीक गॅस करून आपल्याला ही सुकट 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे। तर आता इकडे 5 मिनिटं झालेत। तर आता आपली सुकट शिजली का नाही ते आपण एकदा बघूयात। तर इकडे बघू शकता घातलेलं जे पाणी होतं ते सुद्धा पूर्णपणे आटलं गेलं आहे आणि या सुकटला चांगलं असं तेल सुटले आणि इकडे बघू शकता किती झटपट अशी आपली ही सुकटची रेसिपी मस्त अशी तयार झाली। तर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे कोथिंबीर आपल्याला या सुकटमध्ये मिक्स करायची। तर किती सोप्या पद्धतीने आपली सुकटची रेसिपी झटपट अशी तयार झाली। तर रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा घरी बनवून बघा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।